जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात ज्या काही नियुक्त्या होत्या तर त्या नियुक्तीचं काम सध्या बघा सुरुवात झालेली आहे। तर ती ही आपल्यासाठी बघा अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे, कारण 14 तारखेला हिंगोली जिल्हा परिषदची सध्या समुपदेशन होऊन त्या ठिकाणी बघा संबंधित उमेदवारांना नियुक्ती देखील मिळाली आहे। आणि हे आताचं जे काही दुसरी जिल्हा परिषद आहे ती रत्नागिरी जिल्हा परिषद। तर रत्नागिरी जिल्हा परिषदचं देखील जे काही वेळापत्रक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा मग समुपदेशन नियुक्ती संदर्भात, तर त्या संदर्भात बघा वेळापत्रक सध्या आलेलं आहे। तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की जे काही महत्त्वाचं जिल्हा परिषद रत्नागिरी होती, कारण रत्नागिरीमध्ये जवळपास सर्वात जास्त वॅकेन्सी सध्या जिल्हा परिषदच्या आलेल्या होत्या। जवळपास 1000 ज्या काही सध्या त्या ठिकाणी दिला 1083 एकूण टोटल वॅकेन्सी होतात। तर 1083 उमेदवारांना सध्या नियुक्तीसाठी हे वेळापत्रक सध्या देण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये बघा हे पत्र 15/5/2024ला इश्यू करण्यात आलं। मग ह्याच्यामध्ये जे 2017 मध्ये उमेदवार होते तर त्याच्यामध्ये जवळपास 17 उमेदवार आहे ते गणित विज्ञान संदर्भात उमेदवार होते, तर त्यांचं समुपदेशन आहे। आणि जे सन 2024 म्हणजे जी काही आताची चालू भरती आहे तर त्या भरतीमधील जवळपास बघा 1068 उमेदवार सध्या ह्या ठिकाणी जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये नियुक्ती संदर्भात समुपदेशन ह्या ठिकाणी होणार आहे। मग त्यासाठी विषय जो देण्यात आला होता तर ह्या ठिकाणी 2017 आणि 2024 मधील जे काही समुपदेशन प्रक्रियेत उपस्थित राहण्याबाबत संबंधित हे 1000 जे उमेदवार आहे 1068 आणि हे 17 उमेदवार, तर ह्यांना हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये जी टेंटेटिव्ह जो शेड्यूल देण्यात आला आहे तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी बघा 2 तारखा देण्यात आल्या आहे, 20/5/2024 आणि 21/5/2024 ह्या तारखेला बघा वेळापत्रकानुसार संबंधित जो काही ह्या ठिकाणी रत्नागिरीचं जे ॲड्रेस दिलेलं आहे सकाळी 8 वाजेपासून समुपदेशनाला उपस्थित राहण्यासंदर्भात बघा सूचना देण्यात आल्या आहे। मग ह्याच्यामध्ये ज्या काही सध्या ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे की प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेराडू असेल या समांतर आरक्षणामधून ज्यांची निवड झाली असेल तर त्यांची बघा प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित कार्यालयाकडून होऊन त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना नियुक्ती दिली जाणार आहे। म्हणजे ज्यांची नियुक्ती समांतर आरक्षणामधील ह्याच्यामध्ये झाली असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेराडू असेल, तर त्यांचं संबंधित जे काही कार्यालय आहे त्याच्यामध्ये जे प्रमाणपत्र असेल त्याची पडताळणी झाल्यानंतरच ह्या ठिकाणी त्यांची सध्या नियुक्ती होणार आहे। तथापि बघा जे उमेदवारांचं फ्रॉड जी TET फ्रॉड जी लिस्ट होती, म्हणजे TET गैरव्यवहारामधील उमेदवारांना त्यांचं जे चारित्र्य पडताळणी दाखला आहे तर तो चारित्र्य पडताळणी दाखला गुन्हे अन्वेषण शाखा सायबर पुणे यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर नियुक्ती दिली जाणार आहे। त्यामुळे संबंधित उमेदवारांनी समुपदेशनास उपस्थिती राहण्याची आवश्यकता नाही। म्हणजे ह्या ठिकाणी जे TET फ्रॉड लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे आणि त्यांचं सिलेक्शन बघा जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये जे झालेलं असेल तर त्यांना ह्या ठिकाणी बघा उपस्थिती राहण्यासंदर्भात आवश्यकता नाही असं संदर्भात ह्या ठिकाणी म्हणण्यात आलं आहे, कारण त्यांना चारित्र्य पडताळणी जो काही दाखला आहे तर तो दाखला सायबर पुणे यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतरच त्यांना पुढील जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती ह्या ठिकाणी मिळू शकते। आणि त्या संदर्भात पत्र देखील सध्या मागे इश्यू करण्यात आलेलं आहे व्हेरिफिकेशन संदर्भात। मग ह्याच्यामध्ये जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल 20 तारीख आणि 21 तारीख असे बघा सोमवार आणि मंगळवार असे 2 दिवसाचं सध्या शेड्यूल आहे। म्हणजे शेड्यूल जे आहे ते 9 वाजता या ठिकाणी बघा सुरुवात होणार आणि 4:30 पर्यंत सध्या टेंटेटिव्ह शेड्यूल ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे। मग ह्याच्यामध्ये प्रत्येक जे काही माध्यम असेल, उपशिक्षक असेल, त्यानंतर बघा समांतर आरक्षण असेल, त्यानुसार ह्या ठिकाणी विगतवारी सध्या करण्यात आली आहे। तर संबंधित जी काही यादी होती निवड यादी संदर्भात, तर त्या निवड यादीतील जो अनुक्रमांक असेल तर त्या अनुक्रमांकानुसार पुढील जी काही ह्या ठिकाणी बघा समुपदेशनाची प्रक्रिया सध्या होणार आहे। तर ज्यांचं ह्या ठिकाणी निवड झालेली असेल जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये तर त्यांनी जी यादी आहे निवड यादी, तर ती निवड यादी जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तेथे तुम्हाला जिल्हा परिषद रत्नागिरीची निवड यादी तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। तर ती यादी एकदा सर्च करा, जिल्हा परिषद रत्नागिरीची जी काही निवड यादी आहे त्या संदर्भात आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला यादी मिळून जाईल, तेथे जाऊन ती पुन्हा एकदा डाउनलोड करू शकतात। वाटल्यास मी रिपोस्ट पुन्हा करून देतो तुम्हाला, मग ती शोधायला सोपी जाईल। तर त्या यादीमधील जे गुणानुक्रम आहे तर त्या गुणानुक्रमानुसार तुमचं नाव कोणत्या गुणानुक्रमावर आहे त्याच्यानुसार तुम्ही बघा त्या दिवसाला तयारी करून त्या जो काही शेड्यूल देण्यात आला आहे त्या वेळेला त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहायचं आहे। अशा पद्धतीने तुमचं व्हेरिफिकेशन हे 20 तारखेला आणि 21 तारखेला असं 2 दिवस असणार आहे। म्हणजे अशा संदर्भात जवळपास या ठिकाणी 20 तारखेला 511 उमेदवारांचं व्हेरिफिकेशन होणार आणि 21 तारखेला 572 उमेदवारांचं व्हेरिफिकेशन हे होणार आहे। असं जवळपास 1083
उमेदवारांचं सध्या बघा व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे। तर ही अतिशय आनंदाची बाब आहे। ज्यांचं सिलेक्शन सध्या जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये झालं असेल तर त्यांना आपल्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा। तुमचं समुपदेशन योग्य पद्धतीने आणि लवकरात लवकर बघा होऊन तुम्हाला नियुक्ती आदेश तुमच्या हातामध्ये हा असणार आहे। तसंच बघा जे काही उर्वरित शिक्षक भरती आहे तर उर्वरित शिक्षक भरतीची त्याच्यामध्ये कन्व्हर्टेड राऊंडची लिस्ट असेल आणि विथ इंटरव्ह्यूची राऊंडची लिस्ट असेल। तर ह्या संदर्भात जर मनामध्ये प्रश्न असेल तर त्या संदर्भात जी काही कार्यवाही आहे तर एकंदरीत आपल्याला माहिती आहे की 20 तारखेला जो काही लोकसभा निवडणुकाचं अंतिम टप्पा असणार आहे महाराष्ट्रामध्ये। 20 तारखेचं निवडणूक या ठिकाणी पार पडल्यानंतर 21 तारखेपासून शिक्षक भरतीसाठी बघा होण्यासाठी कोणताही अडथळा असणार नाही। कारण ह्या ठिकाणी जवळपास आता तरी 2 जे काही जिल्हा परिषद आहे म्हणजे हिंगोली जिल्हा परिषदची प्रोसेस पूर्ण झाली, त्यानंतर रत्नागिरीचं हे पत्र सध्या निघालेलं आहे। तसंच बघा इतर जे काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदचं देखील पत्र इश्यू होताना दिसत आहे। तर त्यांच्यामध्ये जवळपास या ठिकाणी एक पत्र आहे जे काही जिल्हा परिषद सांगली संदर्भात आहे तर त्यांच्या देखील या ठिकाणी बघा सुरुवात ही झालेली आहे। या ठिकाणी जी काही टीम आहे त्यांची तर ती या ठिकाणी जे कामकाज सध्या सोपवण्यात आलं आहे तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी 15/5/2024चं हे पत्र आहे। मग ह्याच्यामध्ये जो आदेश देण्यात आले प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत पवित्र प्रणाली, त्यानंतर जिल्हा अंतर्गत बदली, त्यानंतर विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख बदली, त्यानंतर जिल्हा अंतर्गत बदली पदोन्नती कामकाजास्तव खालील नमूदप्रमाणे समितीचे कामकाज करण्याबाबत म्हणजे ज्या समिती आहे त्या संबंधित जे कामकाज आहे त्या संदर्भात या ठिकाणी बघा सध्या नियुक्ती करण्यात आली आहे। म्हणजे जवळपास जे नियुक्ती संदर्भात काम असेल किंवा जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात काम असेल किंवा मग केंद्र प्रमुख बदली असेल पदोन्नती असेल तर त्या संदर्भात देखील या ठिकाणी जे काही कामकाज अधिकारी आहे तर ते सध्या या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे। तर इतर जिल्हा परिषदचं देखील बघा लवकरात लवकर समुपदेशनाचे पत्र सध्या हे इश्यू होणार। तर राहिला प्रश्न आता उर्वरित जे काही राऊंड आहे तर त्या राऊंड संदर्भात, कारण आपल्याला कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड, तर हा जो राऊंड असेल तर हा जवळपास बघा 20 तारखेला जेव्हा या ठिकाणी लोकसभेचं इलेक्शन संपेल पूर्ण त्यानंतर 21 तारखेपासून शिक्षक भरतीला कोणत्याही प्रकारचा मार्ग या ठिकाणी बघा अडथळा जो आहे तो राहणार नाही। मग जे आतापासून आता जी डेट आहे 16 डेट आहे तर येत्या 4-5 दिवसामध्ये आपल्याला शिक्षक भरतीची जी काही पुढील याद्या संदर्भात नियुक्ती संदर्भात आणि ज्या उर्वरित जी भरती असेल त्या संदर्भात बघा एखादं पत्र किंवा न्यूज बुलेटिन या ठिकाणी येऊ शकते। आणि 21 तारखेनंतर शिक्षक भरतीचं बघा कामकाज असेल तर ते सुरुवात हे होऊ शकतं विथ इंटरव्ह्यू किंवा कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात। आणि त्यासाठी बघा योग्य तो पाठपुरावा करणे गरजेचं आहे। म्हणजे एकंदरीत शिक्षक भरतीचं सध्या जी काही प्रोसेस आहे तर ती प्रोसेस बघा सुरुवात होताना आपल्याला दिसून आहे। आणि आशा करूया की लवकरात लवकर कन्व्हर्टेड राऊंड असेल विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल तर त्याच्या देखील याद्या आपल्याला 21 तारखेनंतर बघा पाहायला हे मिळू शकतात। तशी जी काही बुलेटिन होती मागील जी लेटेस्ट बुलेटिन त्याच्यामध्ये देखील अंतर्गत जे काही शिक्षक भरतीचे कामकाज आहे तर ते शिक्षक भरतीचे कामकाज सध्या अंतर्गत सुरू आहे अशा संदर्भात न्यूज बुलेटिनमध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याच्या आधारावर ज्या काही पुढील याद्या असेल तर त्याचं देखील बघा लवकरात लवकर आपल्याला गुड न्यूज ही मिळू शकते। तर एवढे दिवस आपण संयम बाळगला आहे, पुढील जे काही 4 ते 5 दिवस संयम बाळगूया जेणेकरून 20 किंवा 21 तारखेनंतर पुढील शिक्षक भरतीची पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती आपल्याला होतानाही दिसू शकते। तर अशी एक ही महत्त्वाची सध्या अपडेट होती जिल्हा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा परिषद हिंगोली संदर्भात। तसंच बघा हिंगोली आणि जिल्हा परिषद सांगली तर असेच हे पत्र सध्या इतर जिल्हा परिषदचे देखील इश्यू होऊ शकतात। तर वेळेवर आल्यावर तुम्हाला बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण जे काही डिटेल्स असेल ते तुम्हाला मिळत जाईल। हे पत्र आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला मिळून जाईल, लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात। तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।